आज आपण बनवतोय अळूवडी। पिठाचं अगदी परफेक्ट प्रमाण घेऊन अळूवडी बनवण्याची पद्धत। चला तर मग आपण सुरुवात करूया। अगोदर आपण पानं छान स्वच्छ धुवून त्याच्या सगळ्या शिरा काढून घेऊया। त्यानंतर आपण बेसन पीठ व्यवस्थित चाळणीने चाळून घेऊ। आपल्याकडे जेवढी पानं आहे, जेवढ्या पानांची आपण अळूवडी बनवणार आहोत त्याप्रमाणे आपण पीठ घ्यायचं आहे। आपला पोहे खाण्याच्या चमच्याने आपण प्रमाण मोजायचं आहे। जर आपण 15 पानांची अळूवडी करणार असू तर 15 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ अळूवडी खुसखुशीत होण्यासाठी वापरून, त्यामुळे अळूवडी छान अशी कुरकुरीत तर होतेच होते, पण पिठाचंही अगदी परफेक्ट प्रमाण होतं। तुम्ही ट्राय करून बघा, पिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट होते। यात आपण चिंच आणि गूळ याचं पाणी घालून घेऊया। मी 2 तास चिंच आणि गूळ भिजवून ठेवली होती, त्याचं आपण पाणी चाळणीने गाळून घेतलं आहे। नंतर आपण एक वाटण घालणार आहोत, ते म्हणजे जिरे, लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरला छान बारीक वाटून घेतलेलं आहे, ते आपण घालणार आहोत। त्यामध्ये तीळ घातलेले आहेत। तीळ आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त घालू शकतो। चवीप्रमाणे मीठ, हळद आणि थोडा लाल तिखट। लाल तिखट ऑप्शनल आहे। मला अळूवडीचा लाल रंग आवडतो, त्यामुळे मी त्यामध्ये थोडी लाल मिरची घालते, तीही काश्मीरी लाल मिरची कलरसाठी। त्यामुळे अळूवडीला छान असा लाल रंग येतो। पीठ आपण सगळं छान असं मिक्स करून घेऊया। हवं असल्यास आपण थोडं थोडं त्यामध्ये पाणी घालूया। पिठाच्या गाठी होणार नाहीत त्याप्रमाणे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं। खूप घट्ट आणि खूप सैल असं पीठ मळायचं नाही, एका मीडियम थिकनेसमध्ये मळायचं की जेणेकरून आपल्याकडून ते पानांना व्यवस्थित लागलं जाईल। सगळं छान असं एकत्र केल्यानंतर आपण पानांना लावून घेऊया। पानं अशी उलटी ठेवायची आणि त्यावर असं एकसारखं पीठ लावून घ्यायचं। एकावर एक अशी पानं ठेवायची। मी 5 पानं अशी एकत्र लावून घेतलेली आहेत। पानांच्या किनाऱ्या अशा आतमध्ये फोल्ड करून त्याचे असे रोल बनवायचे आहेत।
याप्रमाणे मी सगळे रोल बनवून घेतलेले आहेत. मी हे कुकरमध्ये स्टीम करणार आहे. कुकरमध्ये ठेवून आपण याच्या मीडियम फ्लेमवरती 3 शिट्ट्या काढून घेऊया. बघू शकता 3 शिट्ट्यांमध्ये ही वड्या खूप छान शिजलेल्या आहेत. या आपण छोट्या पीसमध्ये कट करून थोड्याशा ऑइलमध्ये फ्राय करून घेऊ. दोन्ही साईडनी वडी अशी छान खरपूस भाजून घ्यायची आहे. सगळी वडी अशी पलटी करून भाजून घेतल्यानंतर दुसरी साईड ही छान भाजून घ्यायची आहे. तयार.